एकीकडे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा पराक्रम गगनाला भिडत होता आणि दुसरीकडे कर्नाटकात शहाजीराजे स्वराज्याचं स्वप्न ठाम करत होते। हे पाहून आदिलशहा घाबरला आणि बाजी घोरपड्याला त्यांना कैद करण्यासाठी पाठवलं। बाजी घोरपडे म्हणजे शहाजीराजांचा जुना मित्र। मैत्रीच्या नावाखाली त्याने त्यांना जेवणाला बोलवलं आणि मेजवानीतच दगा केला। शहाजीराजांना पकडून विजापूरला नेण्यात आलं आणि तिथे त्यांना भीषण धमकी देण्यात आली, ते म्हणजे भिंतीत चिरडून ठार मारू। पण शिवरायांनी मोगलांशी हुशारीने करार केला आणि वडिलांचा जीव वाचवला। 4 वर्ष कैद, मग जहागिरी आणि शहाजीराजे पुन्हा कर्नाटकात। जाताना त्यांनी शिवरायांना सांगितलं, तुम्ही आमचे खरे पुत्र असाल तर घोरपड्याला शिक्षा करा। सन 1661 ती वेळ आली आणि शिवरायांनी अचानक हल्ला केला आणि घोरपड्यांचा शेवट झाला। त्यानंतर विजापूरकरांशी तह करण्यात आला आणि शहाजीराजांची एकच इच्छा होती, मुलाला भेटायचं।